मोरो, मला खरे खरे सांग, आईच्या दागिन्यांचा डबा कुठे ठेवलायस तू? माई, बस झाले, उगाच भोळसटपणाचा आव आणू नकोस. तुला चांगले ठाऊक आहे मी तुला काय विचारते ते. खरे खरे सांग मला. माई अगं माझा काय संबंध? काय बोलतेस तू हे? आईने तो डबा बाळम भटजींकडे दिला होता आणि बाळम भटजींनी तुझ्याकडे, म्हणजे असे आपले माझ्या कानावर आले हो. ही देवघेव झाली तेव्हा मी इथे नव्हतो माई. तू आपली उगाच. हो ना माई, अहो आम्ही का हात लावू त्या डब्याला? तू एक शब्द बोलू नकोस अहिले. त्या दागिन्यांवर तुझाच डोळा होता. त्या दागिन्यांवर माझाच हक्क आहे, माझाच हक्क आहे असे म्हणत होतीस ना तू. तूच फूस लावलीस या मोरूस. आणि हा काय, हा बसलाच आहे आपल्या लबाड्या करावयास. यांच्या कोटातले पैसे चोरताना काही वाटले नाही, मग आईचे दागिने चोरणे काय कठीण आहे आज? माई मी तुला त्याच दिवशी सांगितले होते की आधी चुकून माझ्या हातून लबाडीचे काम झाले असले तरी यापुढे होणार नाही म्हणून. एक शब्द बोलू नकोस तू आता माझ्याशी. तुमच्या असल्या बोलण्यावर ना आता माझा काडीचाही विश्वास उरला नाहीये. आईचे ते दागिने दिसेनासे झाल्यापासून ना डोके अगदी भणाणले माझे. अगं पण माई. गप्प बस. आणि मी तर म्हणते की तोंडेच काळी करा तुम्ही या घरातून. चालते वा इथून. आईच्या शेवटच्या इच्छेचा खेळ खंडोबा झालेला नाही चालायचा हो मला. नाही सहन व्हायचे आता. तेव्हा गाशा गुंडाळा आणि निघा इकडून. तुमची तोंडेही बघायची नाहीयेत मला आता. माई. माई. हो. अगो बाई, पण मी म्हणते अचानक असा हा डबा गेला कुठे? भानामतीच म्हणायची गो. अगं डब्यासारखा डबा कसा जाईल तो? सुभद्रा काकू, सकाळी जो डबा तुमच्या हातात होता तो कोणता होता? काय काय म्हणालीस? आर घेतेस माझ्यावर? होय ग, आर घेतेस